तर आज आम्ही शेतात चाललोय आणि मी बिर्याणी बनवणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तुम्हाला माझा मागचा व्लॉग बघून कळालंच असेल की मी किती छान बिर्याणी बनवते. त्यामुळे आम्ही गावी गेल्यानंतर सगळे म्हणत होते की बिर्याणी बनव. आम्ही सगळं सामान घेतलं आणि थेट गेलो शेतात. तर शेतात आलोय म्हटल्यावर तर तिथे सगळंच मिळणार. तर बाजूलाच पेरूची बाग होती, मग आम्ही तिथून पेरू तोडले आणि खाल्ले. मग सगळ्यांना खूप मजा येत होती, पण सगळ्यात जास्त तर खुश मी होते, कारण मला गावी राहायला खरंच खूप जास्त आवडतं. म्हणजे गावची मजाच वेगळी असते. तुम्हाला माहिती आहे, मला कामाचा ना खूप जास्त कंटाळा येतो, पण मला जेवण बनवायला खरंच खूप जास्त आवडतं. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे चिकन बिर्याणी. सगळी तयारी तर ऑलमोस्ट झाली होती. आता वेळ आली होती चुलीसमोर थांबायची. चुलीवर जेवण बनवणं खरंच खूप कठीण आहे, पण मी सगळं ऍडजस्ट करू शकते. मी मागच्या वेळेस गावी गेल्यावर तेव्हाही चुलीवर भाकरी केल्या होत्या. तुम्ही तर माझ्या रील्सवर बघितलंच असेल. मला अगोदर काहीच काम येत नव्हतं, म्हणजे मला स्वयंपाक बनवता अजिबात येत नव्हता. पण मी काय माहिती अचानकच कशी काय सुगरण झाले. माझी मम्मी स्वतःच शॉक होते, तू कशी काय एवढं छान जेवण बनवायला लागलीस. आणि माझ्या हातात चव आहेच तसं म्हणायला गेलं तर. म्हणजे मी काहीही बनवलं ना तरी ते छानच होतं. आता असं म्हणू नका की स्वतःची तारीफ स्वतःच करते, पण हे रिअल आहे. म्हणजे मीच नाही तर माझी अख्खी फॅमिली बोलते. आता चिकन तर शिजलं होतं, आता मी राईस घातला होता शिजायला आणि ऑलमोस्ट सगळी तयारी माझी झाली होती. सर्वांना खूप भूक लागलेली. सगळे माझ्याकडे बघून म्हणत होते की कधी होईल कधी होईल. पण तुम्हाला माहिती आहे का, बिर्याणी जोपर्यंत मी स्वतः टेस्ट करत नाही तोपर्यंत मला खरंच खूप टेन्शन असतं की बिर्याणी कशी होईल. पण आजपर्यंत असं कधी झालं नाही की मी बिर्याणी छान बनवलीच नाहीये. तर आता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. तर सर्व करून आता सगळ्यांचे एक्सप्रेशन बघूयात आपण कशी झाली आहे. सर्वांनाच बिर्याणी खरंच खूप आवडलेली. मला सुद्धा ही बिर्याणी खरंच खूप आवडलेली. ह्या वेळेस मी जी बिर्याणी बनवली ती टेस्टच वेगळी होती. दरवेळेस जशी बनवते त्यापेक्षा ही खूप छान झालेली. चुलीवरची होती ना म्हणून. मिनी व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.